यंदा झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या मनात पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न आहेत। नुकतेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पॅकेजमध्ये हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये 35 ते 50 पैशापर्यंत आलेली पैसेवारी लक्षात घेतात। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई मिळणार आहे। मात्र हा मंजूर झालेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होणार, हा एक त्यामागचा मुख्य प्रश्न आहे। हा पीक विमा जमा होण्याची प्रक्रिया शासन निर्णय म्हणजे GR आणि पीक कापणीच्या आकडेवारीवर आधारित असलेल्या एका विशिष्ट कॅलेंडरनुसार चालते। पीक विमा कंपन्यांना वेगवेगळ्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी सादर करण्यासाठी निश्चित अंतिम मुदती देण्यात आल्या आहेत। यामध्ये भुईमूग आणि उडीद या पिकाची अंतिम आकडेवारी 15 नोव्हेंबरपर्यंत सादर केली जाते, तर सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांची आकडेवारी 31 जानेवारीपर्यंत सादर केली जाते। याशिवाय कापसाची आकडेवारी 28 फेब्रुवारी आणि तूर व कांद्याची आकडेवारी 31 मार्चपर्यंत विमा कंपन्यांनी दिली जाते। जर एकदा पीक कापणीचे अहवाल आणि सरासरी उत्पन्नाची आकडेवारी विमा कंपनीकडे जमा झाली की तिथून पुढे 3 आठवड्यांमध्ये म्हणजेच 21 दिवसात नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे अपेक्षित असते। या कॅलेंडरनुसार मूग आणि उडदाचा विमा साधारणपणे डिसेंबर महिन्यात जमा होऊ शकतो, परंतु खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि इतर पिकाची आकडेवारी जानेवारीच्या अखेरीस सादर होत असल्याने या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना खात्यात जमा होण्यास फेब्रुवारी 2025चा महिना उजाडण्याची शक्यता आहे। प्रशासकीय प्रक्रिया, राज्याच्या अनुदानाची वाट पाहणे आणि विमा कंपनीकडून होणारा संभाव्य विलंब यामुळे बहुतांश पीक विम्याची अंतिम रक्कम फेब्रुवारीनंतरच जमा होण्याची शक्यता आहे, असे या संदर्भातील विम्यामधून स्पष्ट होते। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा।